नमस्कार, मी रुपाली लपडे, श्री स्वामी समर्थ मेडिकल बेलवंडी कडून तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक घराशी संबंधित असतो। आपण रोज चहा, कॉफी, बिस्किटे, मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, केक, चॉकलेट, पॅकेज ज्यूस अशा अनेक पदार्थांमधून नकळत ॲडेड शुगर खात असतो। पण जर तुम्ही ही अतिरिक्त साखर कमी केली किंवा सोडली तर मात्र शरीरात नेमके कोणते कोणते बदल होऊ शकतात। आज आपण एका वैज्ञानिक माहितीनुसार याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। प्रथमतः सुरुवातीला काय होते? साखर कमी करण्याच्या पहिल्या दिवशी काही लोकांना गोड खाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते, थोडी चिडचिड होऊ शकते, डोके जड वाटू शकते, सारखे सारखे गोड खावेसे वाटू शकते। पण हे मात्र कायमचे नसते। साधारण 3 ते 7 दिवसांमध्ये अनेकांच्या बॉडीला या बदलाची सवय होऊन जाते। दुसरं म्हणजे गोड खाण्याची इच्छा कमी होते। आपली जीभ आणि मेंदू दोघांनाही जास्त गोड पदार्थांची सवय लागते। मात्र ॲडेड शुगर कमी केल्यावर अनेकांना दिवसभर ऊर्जा अधिक स्थिर वाटते, वजन कमी करण्यास मदत होते। साखर म्हणजे अतिरिक्त कॅलरीज। जर तुम्ही कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, चॉकलेट आणि गोड पदार्थ कमी केले आणि त्यासोबत संतुलित आहार घेतला, नियमित व्यायाम केला तर मात्र वजन नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत होऊ शकते। आपल्या त्वचेमध्ये, स्किनमध्ये खूप सुधारणा होते। साखर कमी केल्यानंतर काहींना स्किन अधिक स्वच्छ दिसू लागते, चेहऱ्यावर ग्लो येतो, स्किनवर फ्रेशनेस आल्याचा अनुभव येतो। मात्र हा परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखा असेलच असं नाही। 6वं सगळ्यात महत्त्वाचं, दातांचे आरोग्य सुधारते। सारखे सारखे गोड पदार्थ खाल्ल्यामुळे तोंडातील जीवाणू आणि साखरेचा वापर करून आम्ल तयार करतात। लिव्हर आणि हृदयासाठी खूप फायदेशीर ठरते। जास्त प्रमाणात जर ॲडेड शुगर असेल, विशेषतः साखरयुक्त पेये दीर्घकाळ जास्त प्रमाणात घेतल्यास फॅटी लिव्हर आणि हृदयविकाराशी संबंधित काही जोखीम घटक वाढू शकतात आणि त्यामुळे ॲडेड शुगर कमी ठेवणे हे निरोगी जीवनशैलीचा खूप महत्त्वाचा भाग आहे। 8वा मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा, साखर कमी कशी कराल? साखर ही पूर्णपणे एका दिवसात बंद करण्याची गरज नाही। हळूहळू सुरुवात करा। प्रथमतः चहामधील साखर कमी करा, कोल्ड ड्रिंक्स टाळा, पॅकेज ज्यूस ऐवजी संपूर्ण फळं खा, काही गोड पदार्थ रोज खाऊ नका। लेबलवर ॲडेड शुगर आहे का ते तपासा। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फळांमधील नैसर्गिक साखर आणि ॲडेड शुगर ही वेगवेगळी असते। मधुमेह, गर्भधारणा किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास आहारात कोणते मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आपल्या डायटिशियनचा सल्ला नक्की घ्या। मित्रांनो, साखर कमी करणे म्हणजे एका दिवसात होणारा चमत्कार नाही। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा